Okay, so like previous problem, let's take another one which is similar to the first problem. Is okay, an electric bulb. Again, the problem is based on the electric bulb. So the electric bulb of 30 Newton. Okay, weight of the bulb is given as 30 Newton. So W is given as 30 Newton. Okay, is hanging from a ceiling. Okay, so is hanging from a ceiling. Its wire is pulled by a force acting at 40 degree to the horizontal. Okay, काय दिलेलं आहे? Its wire is pulled by a force at 40 degree to the horizontal such that म्हणजे काय, जो फोर्स दिलेला आहे आधीच्या केसमध्ये जो फोर्स हा हॉरिझॉन्टल होता, या केसमध्ये तोच फोर्स हा मला एका 40 डिग्री अँगल वरती इन्क्लाइंड असा दिलेला आहे. ओके, म्हणजे पी इज इन्क्लाइंड 40 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ओके, अगेन such that the wire makes an angle of 60 degree. Wire makes an angle of 60 degree to the ceiling. ओके, म्हणजे आपण जर याची डायग्राम जर ड्रॉ केली तर आधी सपोज कन्सिडर केलं जर ही सिलिंग आहे, या सिलिंगला हा एक बल्ब इथे अटॅच केलेला आहे. ओके, आता मी काय करतोय, ह्या बल्ब वरती एक हॉरिझॉन्टल फोर्स, आता इथे हॉरिझॉन्टल नाही, हॉरिझॉन्टलला 40 डिग्री इन्क्लाइन असलेला फोर्स, म्हणजे सपोज मी इथनं एक 40 डिग्री इन्क्लाइनचा फोर्स जर अप्लाय केला तर त्यामुळे काय होतं, ही जी स्ट्रिंग आहे ही पण तुमच्या सिलिंगला 60 डिग्रीचा अँगल तयार करते. किती? 60 डिग्री. म्हणजे जर ही डायग्राम जर आपण नीट ड्रॉ केली तर ही होईल तुमची सिलिंग. ओके, त्यावरती तुम्ही इथे सपोज एक बल्ब अटॅच केलेला आहे. आणि तो बल्ब मी हॉरिझॉन्टली ओढतोय की जेणेकरून जो अप्लाय केलेला फोर्स असेल तो फोर्स हा हॉरिझॉन्टल सोबत 40 डिग्रीचा अँगल तयार करतोय. म्हणजे जो हा अँगल असेल हा असेल तुमचा 40 डिग्रीचा. झाला 40 डिग्री, हा फोर्स झाला पी. आणि तो ओढल्यामुळे जी काही ओरिजिनल स्ट्रिंग होती, म्हणजे ही बल्ब सोबत सिलिंगला कनेक्ट केलेली, ती ओरिजिनल स्ट्रिंग तुमच्या सिलिंग सोबत कितीचा अँगल तयार करते? 60 डिग्रीचा. हा जो अँगल आहे हा आहे तुमचा 60 डिग्री. ते दिलेला आहे डब्ल्यू इज इक्वल टू 30 न्यूटन. आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, की पी फोर्स किती असेल आणि जी काही स्ट्रिंग अटॅच केलेली आहे त्या स्ट्रिंग वरती किती टेन्शन येईल. ओके,
ओके. तर काय करणार, याची एक फ्री बॉडी डायग्राम कन्स्ट्रक्ट करायची. ओके. ओके. तर एफबीडी जर कन्स्ट्रक्ट केली तर एफबीडी कशी होणार आहे या प्रॉब्लेमची, एक हा डाऊनवर्डचा फोर्स असेल, ओके. देन सेकंड वन हा एक, आणि थर्ड वन इथे एक. हा 8 मुळे जाईल डाऊनवर्ड डायरेक्शनला, हा दिलेला आहे आपल्याला, आणि हा टेन्शन आहे म्हणून जाईल सिलिंग कडे. ओके. सो दिस इज युअर W is equal to 30 न्यूटन. हिअर द अननोन P, आणि हे टेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो टेन्शन इज गिवन बाय द T. ओके. आता कॅल्क्युलेशन फॉर द अँगल. अँगल जर बघितले तर तुम्हाला हा 40चा अँगल दिलेला आहे. 40 प्लस हॉरिझॉन्टलची लाईन जर मी ड्रॉ केली तर खालचा अँगल 90 तयार होतो. म्हणजे 40 प्लस 90 झाला तुमचा 1, म्हणजे इथे किती येईल 90 प्लस 40, म्हणजेच तो जातो तुमचा 130. ओके. देन इथे हा 60 दिलेला आहे, हा 60 म्हणजेच हा त्याचा अपोजिट अँगल, तो पण 60 येईल. ओके. म्हणजेच हा अँगल किती आला तुमचा 60. ओके. तो 60 प्लस हा 90, म्हणजे हा टोटल अँगल किती झाला 60 प्लस 90 इज इक्वल टू 150. 60 प्लस 90 इज इक्वल टू 150. ओके. मग उरलेला किती राहिला हा 150 प्लस 130 मायनस 360. तो झाला 80. म्हणजेच हा अँगल भेटला 80. तिने अँगल भेटले. सो इथे by using लॅमिस थेरम कुठला रेशो कसं घेतला W. सो W डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल किती 80, म्हणजे 80 इज इक्वल टू P घेतला, P डिवायडेड बाय साइन ऑफ 150 इज इक्वल टू T डिवायडेड बाय साइन ऑफ किती 130. ओके. त्यातला आपण आधी फर्स्ट रेशो घेऊ. ओके. फर्स्ट रेशो काय तुमचा W डिवायडेड बाय साइन ऑफ 80 इज इक्वल टू P डिवायडेड बाय साइन ऑफ 150. ओके. W ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 30, म्हणून 30 डिवायडेड बाय साइन ऑफ 80 इज इक्वल टू P डिवायडेड बाय साइन ऑफ 150. ओके. म्हणजेच यात 30 डिवायडेड बाय साइन ऑफ 80, त्याचा जर आन्सर बघितला तर त्याचं तुमचं 30.463 इज इक्वल टू P डिवायडेड बाय साइन ऑफ 150. ओके.
मग P इज इक्वल टू 30.463 मल्टिप्लाय बाय साइन ऑफ 150 म्हणून P इज इक्वल टू पीची व्हॅल्यू होते तुमची 15.231 युनिट न्यूटन एक भेटला. ओके, सिमिलरली दुसरा रेशो घेतला. दुसरा रेशो कुठला घेतला? W डिवाइड बाय साइन ऑफ PT इज इक्वल टू P डिवाइड बाय साइन ऑफ 130. मग W डिवाइड बाय साइन ऑफ PT ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 30.463 इज इक्वल टू P डिवाइडेड बाय साइन ऑफ 150 म्हणून सॉरी P नाही, T चा रेशो ना, P डिवाइडेड बाय साइन ऑफ 130 म्हणून P इज इक्वल टू 30.463 multiplied by sine of 130. So T is equal to 23.336 न्यूटन. ओके, म्हणजेच तुमच्या बॉडीवरती टेन्शन किती तयार झालं किंवा ही जी काही स्ट्रिंग अटॅच केली होती या स्ट्रिंग वरती किती टेन्शन तयार झालं? 23.336 न्यूटन. ओके, आणि किती अमाऊंट ऑफ फोर्स तुम्ही अप्लाय केलेला आहे की फोर्स अप्लाय केल्यानंतर तुमचं जी काही स्ट्रिंग आहे ती सिलिंगला 60 डिग्री अँगलने इन्क्लाइंड होईल, तर ती आहे 15.231. ओके, ठीक आहे. तर सेम प्रॉब्लेम देतोय, तो सॉल्व करा आणि आन्सर किती येत आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रॉब्लेम दिलेला आहे, कॅल्क्युलेट टेन्शन इन द स्ट्रिंग AB and BC if a weight 200 Newton is attached by two strings as shown in figure. ओके, एक फिगर दिलेली आहे. आता ही एक सिलिंग दिलेली आहे, या सिलिंगला मी दोन स्ट्रिंग अटॅच केलेला आहे आणि दोन्ही स्ट्रिंगचा जो काही कॉम्बिनेशन पॉइंट असेल त्याला मी एक वेट अटॅच केलेला आहे. ते वेट दिलेलं तुम्हाला 200 न्यूटन. ओके, हा पॉइंट तुमचा ए, हा आहे सी, दिस इज बी. ओके, देन angle is given as हा एक
तो दिलेला आहे तुम्हाला 30 डिग्री विथ दी हॉरिझॉन्टल आणि हा दिलेला आहे 60 डिग्री विथ दी हॉरिझॉन्टल. कॅल्क्युलेट करायचं आहे टेन्शन इन ए बी आणि बी सी. आता हे काय आहे, लोडला एकच स्ट्रिंग म्हणजे ए बी एक बी सी एक अशी एक स्ट्रिंग अटॅच करून वेट अटॅच केलेलं आहे. म्हणजे या दोन्ही स्ट्रिंग मध्ये फोर्स अप्लाय केलाय की मी नाही, म्हणजे इथे टेन्शन तयार होईल. म्हणजेच तुम्ही याला एकाला T1 आणि दुसऱ्याला T2 बोलणार आहे. ओके ओके, आले आन्सर. So I will just note here the answer. 173. Just cross check by your own. So tension in AB is equal to 100 Newton and tension in BC is equal to 173.20 Newton. Okay, so again convert this problem statement into our FBD. Okay, calculate all the angle between three forces and just apply the Lami's theorem. Okay, okay. So next problem is again given as calculate tension in the string as shown in figure. Okay, so here the problem is given. So this is a ceiling. One point is attached horizontally and one point is attached to the vertically. Okay, the angle is given as with respect to this vertical and this horizontal as here is 20, this is 40. Okay, the W is given as 1500 Newton. Here the point number A, this is B, this is C. Calculate tension in AB and BC. Okay, so solve it. Okay, so again your answers are tension in AB is equal to 1500 Newton and tension in BC is equal to 1026.06 Newton. Okay,